हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुम्हाला सर्व 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आजच्या अर्थशास्त्राच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचे मागणीची लवचिकतेचे महत्त्व. आता जेव्हा केव्हा पण मी मागणीची लवचिकता हा धडा शिकवत असतो तर खूप साऱ्या वेळेस मुलं मला विचारतात की सर या धड्यातले महत्त्वाचे प्रश्न कोणते कोणते आहेत, असे कोणते प्रश्न आहेत या धड्याचे सर्वात इम्पॉर्टंट असतात ते आम्हाला सांगा. तर मोस्ट ऑफ टाइम मी दोनच क्वेश्चन सांगत असतो, ते म्हणजे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. बट एक्झाम मध्ये कसं होऊ शकते, तुम्हाला धोका सुद्धा होऊ शकतो, कारण बोर्ड महाराष्ट्र बोर्ड जे आहे ते विद्यार्थ्यांना धोका देण्यामध्ये, जसं की मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्र बोर्ड जे आहे ते मुलांना धोका देण्यामध्ये नंबर 2 वर आहे. नंबर 1 वर कोण आहे तुम्हाला तर मॅक्सिमम जणांना माहित आहेच, बरोबर. तर तुम्हाला धोका होऊ नये म्हणून मी हा सुद्धा क्वेश्चन या वर्षीच्या क्लासमध्ये रिवाइज करून घेत आहे. आता नीट लक्ष द्या की मागणीच्या लवचिकतेचे महत्व. वस्तूची किंमत कमी झाली तर त्याची असणारी मागणी वाढते, वस्तूची किंमत वाढली तर त्यात असणारी मागणी कमी होते. हे असं विधान डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकात सांगितलेलीच आहे. बट किती किंमत कमी होते, किती किंमत वाढते, हा जो डिफरन्स आहे, म्हणजे वस्तूची किंमत कमी झाल्यानंतर त्याची मागणी किती प्रमाणात वाढते किंवा वस्तूची किंमत वाढल्यानंतर मागणी किती प्रमाणात कमी होते, हे जाणून घेणे म्हणजेच काय, मागणीची लवचिकता. आता हे जाणून घेणं का महत्वाचं आहे, कोणाकोणासाठी महत्वाचं आहे, हे आपल्याला आजच्या पॉइंट वरून डिस्कस करायचं आहे किंवा आपल्याला आजच्या पॉइंट वरून स्पष्ट होणार आहे. म्हणजे किंमत वाढल्यामुळे का मागणी कमी व्हायली किंवा किंमत कमी झाल्यामुळे का मागणी वाढायली, हे जाणून घेणे कोणाकोणासाठी महत्वाचं आहे, का महत्वाचं आहे, जेणेकरून ते जर जाणून घेतलं तर कोणत्या कोणत्या अर्थव्यवस्थेतील घटकांना कशा कशा पद्धतीने फायदा होते हे आपल्याला आजच्या क्लासमध्ये पाहायचं आहे. तर सर्वात पहिला जो पॉइंट दिलेला आहे उत्पादकासाठी महत्वपूर्ण. आता उत्पादक म्हणजे काय की असा व्यक्ती जो वस्तूचे उत्पादन करत असतो, उत्पादन खर्च करत असतो, उत्पादन घटकांना तो मुंबईतले देत असतो. तर इथं काय सांगितलेलं आहे की प्रत्येक उत्पादक जो विक्री करत असलेल्या उत्पादनाची किंमत ठरवित असतो. ही किंमत ठरविताना त्याला मागणीची लवचिकता उपयोगी ठरते. आता मागणीची लवचिकता उपयोगी ठरते म्हणजे काय की सपोज एका वस्तूची जी मागणी आहे ते अलवचिक आहे. अलवचिक मागणी म्हणजे काय, किंमत कितीही कमी झाली किंवा कितीही वाढली तर त्या वस्तूच्या मागणीवर काहीच परिणाम होत नसेल तर त्यास अलवचिक मागणी म्हणतात. जर एखाद्या वस्तूची मागणी किंवा उत्पादक ज्या वस्तूचे उत्पादन करत आहे त्या जर वस्तूची मागणी अलवचिक असेल, तो उत्पादक जो असतो, जो किंमत ठरविणारा व्यक्ती असतो, तो त्याची वस्तूची जी किंमत आहे तो कसं ठेवतो, जास्तीत जास्त ठेवतो. सपोज माझ्या हातामध्ये हा पेन आहे, बरोबर आहे. सपोज हा जगातला एकमात्र पेन कंपनी आहे ज्या वस्तूची उत्पादन करते. मला अशा वेळेस जी मागणी कशी असेल, अलवचिक असेल. वाय, कारण कितीही किंमत कमी झाली किंवा कितीही वाढली तरी लोक ह्याचीच मागणी करणार आहेत. तर उत्पादक काय करतो की त्याच्या प्रॉडक्टची, ज्या ज्या वस्तूची मागणी अलवचिक आहे त्याची किंमत जास्त ठेवतो, ज्याची मागणी कमी लवचिक आहे त्याची किंमत कमी ठेवतो. जसं की उदाहरणार्थ आता नेस्ले नावाची जी कंपनी आहे, नेस्लेचं एक प्रोडक्ट आहे मॅगी. तर आता कंपनीला माहित आहे काही झालं तरी लोक ह्याच प्रोडक्टचं सेवन करणार आहेत. मग कंपनी काय करते, ह्याची किंमत कशी ठेवते, जास्त ठेवते. बट नेस्लेच कंपनीचं एक प्रोडक्ट आहे की ज्या प्रोडक्टचं नाव आहे मिल्की बार, व्हाईट कलरचं एक चॉकलेट असते. मग त्याची जी मागणी आहे ते डिपेंड आहे, कधी लोक ते खातात कधी लोक ते खात नाही. मग मागणी कशी आहे, त्याची लवचिक आहे. मग अशा वेळेस त्याची किंमत कशी ठेवते, कमी ठेवते. म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर उत्पादकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न, वस्तूची उत्पादन करणाऱ्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न, जर एखाद्या वस्तूची मागणी अलवचिक असेल तर त्याची किंमत जास्त ठेवतो, आणि जर एखाद्या वस्तूची मागणी कमी लवचिक असेल किंवा लवचिक असेल तर त्याची वस्तूची किंमत कशी ठेवतो, कमी ठेवतो. म्हणजे वस्तूची मागणी अलवचिक असेल तर किंमत जास्त ठेवतो, वस्तूची मागणी लवचिक असेल तर किंमत कमी ठेवतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे शासनासाठी महत्वपूर्ण. आता शासनासाठी महत्वपूर्ण आल्यानंतर इथं एक नाव आलेलं आहे अर्थमंत्री. जे भारताचे अर्थमंत्री आहेत सध्या सिच्युएशन मध्ये ते आहेत निर्मला सीतारामनजी. तर ते काय ठरवतात की देशातल्या कोणत्या वस्तूवर किती टक्के कर आकारण्यात आलं पाहिजे हे ठरवण्याचं काम आहे जे अर्थमंत्री करते, किंवा कोणत्या वस्तूवर किती टक्के जीएसटी लागण्यात यावी. आता त्यांचं काम काय, साधं सिंपल आहे.
कर लागू करत असताना देशाचे अर्थमंत्री या संकल्पनेचा वापर करतात. म्हणजे लक्ष द्या, देशाचा जो फायनान्स मिनिस्टर आहे तो तुमच्या मागणीच्या लवचिकतेचा वापर करायला. सर एवढं भारी आहे का मागणीच्या लवचिकतेचे महत्व? राईट, खूप इम्पॉर्टंट आहे. इथं काय सांगितलेलं आहे, ते त्या वस्तूवर कर आकारतात ज्यांची मागणी तुलनेने अलवचिक असते. अलवचिक असते म्हणजे काय? आता या जगामध्ये काय गोष्टी अशा आहेत की आपल्या भारतामध्ये की जे जीवनावश्यक आहेत त्याच्यावर तर 0% जीएसटी आहे. तुम्ही 11वी अकाउंट मध्ये शिकला, जे जीवना वस्तू आहेत त्याच्यावर 0% जीएसटी आहे. बट त्याला सोडून काही वस्तू आहे, जसं की मोबाईल आहे. मोबाईल हा जीवनावश्यक वस्तू नाही, पण आपण त्याला जीवनावश्यक वस्तू बनवलेला आहे. मोबाईलची मागणी कशी असते? अलवचिक असते. मग अर्थमंत्री काय करणार? मोबाईलच्या उत्पादनावर किंवा मोबाईलच्या विक्रीवर काय लावणार? टक्केवारी, जास्त कर आकारण्यात येणार. का? कारण देशाला त्याच्यातून उत्पन्न मिळते. त्यानंतर एखादा व्यसनी व्यक्ती असेल, त्या व्यसनी व्यक्तीसाठी तंबाखूची मागणी किंवा दारूची मागणी जी आहे ती कशी असते? अलवचिक असते. का? कारण काहीही जरी झालं तर तो व्यसनी व्यक्ती आहे, कंपल्सरी तो दारूचे सेवन करणारच, त्याच्यानंतर तंबाखूचे सेवन करणारच. मग त्याच्यासाठी जी मासणारी मागणी आहे ते अलवचिक आहे. मग अर्थमंत्री काय करणार? ज्या ज्या गोष्टींची लोकांना आवश्यकता नाहीये पण लोकांनी ते आवश्यक बनवून घेतलेले आहेत अशा वस्तूवर जास्तीत जास्त कर आकारणार, जेणेकरून देशाच्या तिजोरीमध्ये वाढ होईल, देशाच्या संपत्तीमध्ये काय होईल? वाढ होईल. इथे चेक करा, कारण अशा वस्तूंच्या मागणीवर फारसा परिणाम होत नाही आणि अर्थमंत्री कराद्वारे सहजपणे महसुलात वाढ करू शकतात. महसुलात वाढ करणे म्हणजे काय? की आपण जे सर्वसामान्य नागरिक आहोत ते जेव्हा एखादी वस्तू खरेदी करता, आपण ते खरेदी केल्यानंतर आपण काय करतो माहिती आहेत का? त्याच्यावर जीएसटी वगैरे पेड करत असतो. राईट. आता ह्या पॉइंटचं म्हणणं काय की जे वस्तू जीवनावश्यक आहे त्याच्यावर तर कर नाहीत, पण असे काही वस्तू आहेत की जे जीवनावश्यक नाहीयेत, आपण त्यांना जीवनावश्यक बनवून घेतलंय, ज्याची मागणी अलवचिक आहे, त्याच्यावर जास्तीत जास्त कर आकारून ते काय करतात? देशाच्या महसुलात वाढ करतात. तुम्हाला एवढं एकच लक्षात ठेवायचं आहे की या जर पॉइंट एक्झाम मध्ये लिहित असाल तर तुम्हाला लिहायचं कर लागू करताना देशाचे अर्थमंत्री मागणीच्या लवचिकतेचे विचार करतात. ज्या वस्तूची मागणी अलवचिक असते त्याच्यावर ते जास्तीत जास्त कर लावतात, कारण अर्थमंत्र्यांना कराद्वारे सहजपणे देशाच्या महसुलात वाढ करायची असते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट तिथं सांगितलेलं आहे ते आहे उत्पादन घटकांचे मोबदले ठरवत असताना. जसं की तुम्हाला माहित आहे आता उत्पादन घटक कोणते कोणते आहेत? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये जे श्रम नावाचा जो घटक आहे म्हणजे श्रमिक, त्याला आपण मोबदला म्हणून काय देतो? वेतन म्हणून देतो. बरोबर आहे. जर तुमच्या फॅक्टरीमध्ये डेली बेसिसवर कंपल्सरी, तुम्ही सपोज एक फॅक्टरीचे कारखान्याचे मालक आहात आणि तुमच्या फॅक्टरीमध्ये डेली बेसिसवर 100 मजूर लागतात, काहीही झालं तरी तुमच्या फॅक्टरीमध्ये 100 मजूर लागतात. मग अशा परिस्थितीत तुमच्या फॅक्टरीमध्ये असणारी श्रमिकांची मागणी कशी आहे? अलवचिक आहे. अलवचिक म्हणजे काय? कमी किंवा जास्त होणारी नाही, स्टेबल आहे. मग अशा परिस्थितीत जे वेतन दर आहे ते तुम्हाला कसं द्यावं लागेल? जास्त द्यावं लागेल. कारण श्रमिकांची मागणी अलवचिक आहे म्हणजे श्रमिकांना इनडायरेक्टली माहिती होती की बाबा हा जो मालक आहे ह्याला आपल्याशिवाय धीक नाही. आपण जर फॅक्टरीतलं काम करणं बंद केलं तर उद्या हा मालक रस्त्यावर येऊन जातो, ह्याचं काहीच घेणं देणं राहणार नाही, ह्यांना कुठलाच ना गंगेचा राहणार ना घाटचा राहणार, हे मजुरांना माहित असते. मग अशा परिस्थितीत मजूर काय करतात? एकत्रित येऊन वेतन वाढीची गोष्टी करत असतात. बरोबर आहे. हमारी मांगे पुरी करो असं घोषणा देतात फॅक्टरी मालकाला. मग आता फॅक्टरी मालकाला काय करावं लागते? नाईलाजानं त्या उत्पादन घटकांच्या मोबदल्यामध्ये वाढ करावं लागते. म्हणजे जर उत्पादन घटकांची जर मागणी अलवचिक असेल तर त्याला देण्यात येणारा मोबदला जास्त असतो. बट उत्पादन घटकांची मागणी लवचिक असेल, सपोज तुमच्या फॅक्टरीमध्ये कधी 10 मजूर लागायले, कधी 5 मजूर लागायले, कधी 8 मजूर, कधी 15 मजूर, म्हणजे मागणी कशी आहे? कमी जास्त होणार आहे. मग अशा वेळेस जो मोबदला असतो तो कसा असतो? कमी असतो. कारण तुम्हालाच माहित नसते की मजुरांची मजूर कामासाठी लागणार आहेत का नाही. एवढं एक लक्षात ठेवायचंय. उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना असता म्हणजे काय? जर उत्पादन घटकांची मागणी अलवचिक असेल तर त्यांना देण्यात येणारा मोबदला जास्त असतो. उत्पादन घटकांची मागणी कमी लवचिक असेल तर त्यांना देण्यात येणारा मोबदला कसा असतो? कमी असतो. राईट. इथे चेक करायचं काय सांगितलेलं आहे? ज्या कामगारांना
कामगारांना उत्पादनाची मागणी अलवचिक आहे, त्यांच्या वेतनवाढ सहज होते. जसं की आता सांगितलं होतं, एका फॅक्टरीमध्ये 100 वर्कर्स कंपल्सरी लागतात डेली बेसिसवर. मग आता अशा परिस्थितीमध्ये त्यांची मागणी कशी आहे, अलवचिक आहे. आपल्याला नाईलाजाने त्यांच्या पगारीत काय करावं लागेल, वाढ करावं लागेल. कारण कामगार संघटना कसं एकजूट होतात, तरी जर एकत्रित येऊन म्हणले की नाही आमची जोपर्यंत पगार वाढ होत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, आता आपल्याला काय करावं लागेल, नाईलाजाने त्यांच्या पगारीमध्ये वाढ करावं लागेल. त्याच्यानंतर विदेशी व्यापारासाठी महत्वपूर्ण. आता विदेशी व्यापारासाठी महत्वपूर्ण म्हणजे काय, थोडक्यात सांगतो. काही कंट्रीज अशा असतात की त्या कंट्रीज मध्ये लागणारे जे वस्तू आहेत किंवा त्या कंट्रीज मध्ये होणाऱ्या वस्तूचं उत्पादन आहे किंवा साठा आहे ते इतरत्र कोणत्याही देशामध्ये नसते. जसे की ओपेक कंट्रीज मध्ये जवळपास 9 देशांचा समावेश होतो. आता हे जे सर्व कंट्रीज आहेत, हे सर्व देश पेट्रोल साठी, डिझेल साठी ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये क्रूड ऑइल सप्लाय करतात. बरोबर आहे. त्या देशामध्ये क्रूड ऑइलची खाणी आहेत, त्या खाणीतून क्रूड ऑइलचा उपसा करतात आणि सर्व देशांना विकतात. आता ह्या देशांना माहित आहे की या जगामध्ये जेवढेही देश आहेत त्या सर्व देश आपल्या देशांवर अवलंबून आहेत. कारण जर आपण त्यांना क्रूड ऑइलचं सप्लाय करणं बंद केलं तर त्या देशामध्ये असणारे जे गाड्या वगैरे आहेत ते सर्व कसे आहेत, भंगार आहेत. कारण जोपर्यंत गाड्यामध्ये पेट्रोल डिझेल टाकत नाही तोपर्यंत चालतील का नाही. असं कसं म्हणलेलं असतं, आमच्या मामाकडे तर गाडी आहे त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल टाकत नाही, ते चार्जिंगला लावतात. अरे तुझ्या मामाची गाडी चार्जिंगला लावता येते, बाकी एसटी महामंडळ एवढे मोठे टेम्पो ट्रक्स आहेत. ईव्ही सेगमेंट आत्ता जस्ट उदयास आलेला आहे. बरोबर आहे. पेट्रोलचे सर्व गाड्या रिप्लेस करून ईव्ही सेगमेंट येण्यासाठी आणखी 40 वर्षाचा टाइम लागेल. किती वर्षाचा टाइम लागेल, 40 वर्षाचा. आणि जोपर्यंत पेट्रोल डिझेल वाहनाचं उत्पन्न बंद होत नाही तोपर्यंत ईव्ही सेगमेंट येणार, म्हणजे पूर्ण गाडी रिप्लेस होणं पॉसिबल नाही. सपोज इमॅजिन करा की 2025 मध्ये पेट्रोल आणि डिझेलची गाड्या पूर्णपणे मॅन्युफॅक्चरिंग बंद झालं, तिथून 40 वर्ष लागतील ईव्ही सेगमेंटच्या गाड्या रिप्लेस करण्यासाठी. बरोबर आहे. त्यामुळे इथून 40 ते 50 वर्ष तरी हे जे ओपेक कंट्रीज आहेत हे मालामाल राहणार आहेत. कारण ह्यांना माहित आहे की इतर सगळे देश आपल्यावर अवलंबून आहेत. आता हे काय करणार, मक्तेदारी करणार. म्हणजे ह्यांना माहिती आहे की काहीही झालं तरी बाकीचे जे देश आहेत ते आपल्या देशाकडून क्रूड ऑइल खरेदी करतील. मागणी कशी आहे, अलवचिक आहे. काहीही झालं तरी मागणी कशी, कमी होणार नाही. मग अशा वेळेस काय करतात, हे सर्व विदेशी व्यापारी जे देश आहेत हे काय करतात, मक्तेदारी करतात. जास्तीत जास्त किमतीने चढ्या दरानं वस्तू विकतात. का सांगितलेलं आहे चेक करा. आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम व अटी निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता उपयुक्त ठरते. किंमत मध्ये वाढ करता येतील अशा अलवचिक वस्तूंचे निर्यात देश करतात. उदाहरणार्थ म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की काहीही होऊन आपल्याला जास्तीत जास्त पैसे भेटाव अशा देश, कोणतेही देश काय करत असतो, वस्तूंची विक्री करतो. जसं की आता भारत देश बघा, भारत बी काय कमी केलेलं नाही, भारत पण एकदम आखरी लेवलचा आहे. आता भारताला माहित आहे की भारतामध्ये जे चहाची लागवड होते, जे चहाचं उत्पादन आहे ते इतरत्र बाकी कोणत्याच देशामध्ये तेवढा चांगल्या क्वालिटीचा चहा भेटत नाही. त्यानंतर भारतामध्ये होणारे जे मसाल्याचे पदार्थ आहेत, जसे की हळद असेल, मीठ असेल, दालचिनी असेल, असे जेवढेही चांगले मसाल्याचे पदार्थ आहेत किंवा हे सर्व एकत्रित म्हणजे आपण मसाला वगैरे कुटता, हे इंडियन स्पायसेस ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये खूप फेमस आहेत. मग भारत काय करणार, भारताला माहित आहे काहीही झालं तर हे देश कोणाकडून घेणार आहेत, आपल्याकडून घेणार आहेत. म्हणजे चहासाठी आणि मसाल्याच्या पदार्थासाठी भारतासाठी मागणी कशी आहे, अलवचिक आहे. अलवचिक म्हणजे काय, कधीही कमी न होणारी आहे. मग भारत काय करेल, अशा वस्तूचा निर्यात करत असताना, अशा वस्तूचा निर्यात व्यापार, विदेशी व्यापार करत असताना त्याचे जास्तीत जास्त त्याच्याकडून काय घेईल, किंमत आकारेल. आता हे देश पण काय करायला, ह्यांना पण माहिती आहे ओपेक कंट्रीजला की बाकी सर्व देश आहेत त्यांना काही झालं तरी आपल्याकडून पेट्रोल घ्यावं लागणार आहे. मागणी कशी आहे, अलवचिक आहे. अलवचिक म्हणजे काय, कमी न होणारी. सदैव वरचेवर मागणी वाढत जाणार आहे, त्याला काय म्हणतात, अलवचिक म्हणतात. मग अशा वेळेस काय करेल, हे वस्तू जास्तीत जास्त त्याच्यातून काय करतात, कर घेऊन किंवा जास्तीत जास्त त्याच्यावर किंमत जादा भावाने विकण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट याच्यामध्ये सांगितलेला आहे तो सांगितलेला आहे सार्वजनिक सुविधा. आता सार्वजनिक सुविधा हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. सार्वजनिक सुविधेबद्दल इथं काय सांगितलेलं आहे, रेल्वे सारख्या अलवचिक मागणी असणाऱ्या सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत उपभोक्त्यांचे शोषण टाळण्यासाठी एकतर सरकार अनुदान देते किंवा राष्ट्रीयकरण करते. आता नीट लक्ष द्या, रस्ते वाहतूक जी आहे भारतामध्ये, जी रस्ते वाहतूक आहे
त्याचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. खाजगीकरण म्हणजे काय की तिथं गव्हर्नमेंटचे तर वाहन, गव्हर्नमेंटचे जे बसेस वगैरे असतात ते तर चालतातच, त्याचबरोबर तुमच्या आमच्या सारख्यांची गाड्या त्याच्यावर चालतात. हवाई वाहतूक असेल, हवाई वाहतूक मध्ये पण खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. जसं आता भारतीय सरकारची जसं एअर इंडिया आहे, त्याच्याबरोबर इंडिगो एअरलाइन्स सुद्धा आहे, स्पाइस जेट सुद्धा आहे, अकासा एअर सुद्धा आहेत, बरोबर आहे. पण तुम्ही असं कधी ऐकलंय का की माझ्या मामाची रेल्वे आहे, माझ्या मामाची रेल्वे देगलूर वरून मुंबईला जाते, माझ्या मामाची रेल्वे नाशिक वरून साताराला जाते, कधी ऐकलंय का? नाही. कारण रेल्वे हा असा घटक आहे की ज्याचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे, नॅशनलायझेशन झालेलं आहे. म्हणजे रेल्वे हा फक्त सरकारच्याच हातात आहे, कोण्या खाजगी व्यक्तीचा वापर रेल्वेचा करू शकत नाही. मग सर, हे एवढे सगळे जे बिझनेसमॅन आहेत हे रेल्वेचा वाहतूक मालगाड्या वगैरे वापर करतात, ते काय करतात, जसं तुम्हाला जर देगलूर वरून किंवा तुम्हाला नांदेड वरून मुंबईला एखादं टेबल किंवा एखादा एक लोखंडी चेअर पाठवायचा असेल तर तुम्ही काय करता, ट्रान्सपोर्ट कंपनीचा वापर करता. त्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ठिकाणी जाऊन वस्तू ठेवता, मग ते वस्तू त्यांना पैसे देता, मग ते ट्रान्सपोर्ट कंपनीवाली काय करते, तिथून ते वस्तू तुम्हाला जिथे ठेवायचं तिथे नेऊन देऊन टाकते. तसंच हे सर्व जे व्यावसायिक आहेत हे रेल्वेंना कॉन्ट्रॅक्ट असते, रेल्वेच्या मालगाड्यासोबत त्यांचा दररोजचा संबंध असते आणि हे त्या रेल्वेमध्ये वस्तू टाकतात आणि मग ने आण वगैरे करत असतात. राईट. आता रेल्वे हा असा घटक आहे की जिथं मेट्रो सिटीज मध्ये जसं की मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर असेल, हा वाहतुकीचा खूप मोठा साधन आहे की जे लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेते. म्हणजे जर हे सर्व लोक रस्त्यावर आले तर ह्या मोठ्या मोठ्या महानगरामध्ये इतकी ट्रॅफिक होईल की कधीच ट्रॅफिक सुटणार नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट काय करते, सर्व जास्तीत जास्त लोकांना सांगते की तुम्हाला जर इंधनचे पैसे वाचवायचे असतील, तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही रेल्वेचा वापर करा आणि कमी पैशामध्ये रेल्वे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेते. म्हणजे खूप साऱ्या लोकांसाठी किंवा तुमच्यापैकी जे स्टुडंट व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यापैकी मॅक्सिमम जणांसाठी रेल्वे हा असा साधन आहे की ज्यांना कॉलेज ते घर ते ट्युशन साठी ते रेल्वेचा वगैरे वापर करत असतात. आता समजा ह्याच रेल्वेचं खाजगीकरण झालं तर काय होईल, जिथं तुम्हाला अगोदर 20 रुपये तिकीट लागत होतं तर त्या 20च्या ऐवजी तिकीट किती लागेल, 200 लागेल. म्हणजे काही काही या देशामध्ये असे सार्वजनिक सुविधा असतात की त्या सार्वजनिक सुविधा लोकांना कंपल्सरी गरजेचं असतात. जसं की म्युन्सिपालिटीचं पाणी असेल, सपोज आता तुम्ही पाणी वगैरे पिता, पाणी ही एक अशी सार्वजनिक सुविधा आहे की तुम्हाला महानगरपालिकेतर्फे किंवा म्युन्सिपालिटीतर्फे कमी पैशामध्ये देण्यात येते. बरं तेच जर पाण्याची बॉटल जर तुम्हाला घ्यायची असेल, एक पाण्याचा पाऊच घ्यायचा असेल तर ते 2 ते 3 रुपये लागतात. 1 लिटरची बॉटल घ्यायची असेल तर 20 रुपये आणि ते बाहुबली बॉटल जे खांद्यावर घेऊन जातात ते सुद्धा 20 रुपये लागते. तर विचार करा, पाण्याचं जर खाजगीकरण झालं तर मग तुमच्या घरी काय बसवण्यात येतील, मीटर बसवण्यात येतील आणि जेवढेही पाणी तुमच्या नळातून त्या मीटरद्वारे बाहेर आलं 1 लिटरला 50 रुपये असं जर खाजगीकरण करण्यात आलं त्याचं, आणि मग ज्या मालकाकडे त्याचं टेंडर वगैरे गेलेलं आहे तो काय सांगेल, सरळ सरळ येऊन तुमच्या नळाला मीटर बसवेल, जेवढेही पाण्याचा तुम्ही वापर केला त्याच्यावर तुम्हाला 1 लिटरला तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील. असं जर झालं तर मग बोंबाबोंब. मग अशा वेळेस काय होईल, सर्वसामान्य जनतेचं काय होईल, लूट होईल. बरोबर आहे. मग काय करते गव्हर्नमेंट, असे जे सार्वजनिक सुविधा आहेत की ज्यांची मागणी अलवचिक आहे अशावर गव्हर्नमेंट काय करत असते, त्याचे राष्ट्रीयकरण करत असते. राष्ट्रीयकरण म्हणजे काय, सरकारच्या हातामध्ये ठेवत असते किंवा त्याला फेस करण्यासाठी काय देत असते, अनुदान देत असते. राईट. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. ह्या टॉपिकशी रिलेटेड मी जवळपास 2 दिवस म्हणजे 1.5 तासाचे 2 लाईव्ह सेशन्स घेतलेले आहेत बिग बुल बॅच मध्ये, जे की ऑलरेडी तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी जे बिग बुल बॅच वाले स्टुडंट आहेत त्यांनी व्हिडिओ बघितला असेल. बिग बुल बॅच मध्ये आम्ही 11वी 12वी बिग बुल बॅच ही फक्त आणि फक्त 12वी कॉमर्सच्या स्टुडंटसाठी आहे. जस्ट 1 सेकंड, गिव्ह मी जस्ट 1 मिनिट. मी तुम्हाला त्याची इमेज वगैरे ऍड करतो की जे तुमच्यापैकी जरा व्हिडिओ फर्स्ट टाइम तुम्ही बघत असाल तर तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल की या बिग बुल बॅच मध्ये कशा पद्धतीने आम्ही शिकवण्यात येतो, काय काय त्याच्यामध्ये एक्झॅक्ट असते. ओके. तर 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी
आमच्या ऍप्लिकेशनवर एलिस बॅच आहे आणि 12वी कॉमर्सच्या स्टुडंटसाठी बिग बुल बॅच आहे. तर बिग बुल बॅच मध्ये 12वी कॉमर्सचे 3 विषय कव्हर होतात 2024 बोर्डसाठी. कदाचित 25 बोर्डसाठी याच्यामध्ये एखादा एक सब्जेक्ट एक्स्ट्रा ऍड होईल, जसे की एसपी, सहकार किंवा इंग्लिश होईल. अकाउंट, ओसीएम आणि इकॉनॉमिक्स हे 3 विषय होतात. डेली 3ही विषयाचे लाईव्ह क्लासेस होतात. सकाळी 6 वाजता ओसीएमचा लाईव्ह क्लास असतो, संध्याकाळी 7 ते 8:30 मध्ये अकाउंटचा लाईव्ह क्लास असतो आणि रात्री 9 वाजता कंप्लीट रात्री 9 वाजता इकॉनॉमिक्सचा लाईव्ह क्लास असतो. हे सर्व जे बॅचेस आहेत, जोपर्यंत तुमच्या बोर्डाची एक्झाम संपणार नाही तोपर्यंत या सर्व बॅचेसचे या सर्व विषयांचे लाईव्ह क्लासेस होतील. लाईव्ह क्लासेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचं आहे किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे. आणि ह्या क्लासेस सोबत तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा देण्यात येते. त्याच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली आहे बिग बुल बॅचची, त्यासंबंधी तो व्हिडिओ बघा किंवा ह्या साईडला जो व्हिडिओ दिसत आहे तो पहा. तुम्हाला नक्की सर्व गोष्टी माहिती होतील. राईट, आजच्या क्लाससाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.